आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्याकडं विशेषतः इंग्लिश या विषयाबद्दल इंग्लिश बोलणे जे आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे अगदी बरेच वेल क्वालिफाईड लोकसुद्धा असतात, पण ते अगदी छान त्यांना सगळं इंग्लिश समजतं, वाचता येतं, सगळं होतं बऱ्याच टक्केवारीमध्ये लोकांना. पण बोलण्याच्या बाबतीत खूप कमी टक्केवारी आहे. हे असं का? त्यामागे अनेक कारणं असतील. पण मला एक जे कारण जाणवलं तेही कारण यात खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर का आपण चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकत नाही? मग ग्रामरचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही असेल, पण तरीसुद्धा एक असं कारण आहे यात दडलेलं की ज्यामुळं मला वाटतं की आपण इंग्लिश खूप छान पद्धतीनं फ्लुएंटली बोलू शकत नाही. तर ते कारण कोणतं आहे? तर सुरुवातीला मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण बघतो की आता आपण आपल्या शेजारची कर्नाटकमधून वगैरे बरीच लोकं येतात, अगदी म्हणजे अशिक्षितसुद्धा असतात किंवा अगदी कमी शिक्षण घेतलेले असतात. मग ती इथं येतात, एक 2-3 वर्ष 4 वर्ष राहतात. सुरुवातीला आल्यानंतर त्यांना काहीच मराठी येत नसतं, पण हळूहळू इकडं चुकीचं तोडकं मोडकं बोलत 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 ती अगदी छानपैकी मराठी बोलायला लागतात एक 4-5 वर्षामध्ये. हे कसं काय? तर हेच कारण जास्त महत्त्वाचं मला वाटतं की ज्यावेळी ते कन्नड येऊन इकडं येऊन मराठी बोलायला लागतात, तर सुरुवातीला असं ते बोलता बोलता जरी म्हटले की ती रमेश आहे, तिला जरा बोलव, तर आपण लगेच सांगतो ती म्हणायचं नाही, तो रमेश आहे म्हणायचं. हां, मग हां तो रमेश, हां तो रमेश, ते लगेच समजतात आणि त्याप्रमाणे बोलवतात. किंवा ती गावाला गेला, ती असं म्हणजे ते वेगवेगळ्या म्हणजे ग्रामरमध्ये व्याकरणामध्ये बऱ्याच चुका करत असतात आणि आपण त्यांना समजावून सांगतो, नाही असं नाही असं बोलायचं, असं नाही असं बोलायचं. फार काही त्याला हे करत नाही. मग हळूहळू जसं आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक परफेक्ट, त्या पद्धतीनं ती परफेक्ट होत जातात. पण इंग्लिश ज्यावेळी आपण आपल्या विद्यार्थी किंवा कोणी बोलायला लागलं, मोठी लोकंसुद्धा, तर प्रत्येकजण जो इंग्लिश चांगला बोलतो त्यातली बरीच लोकं असं करतात की पटकन ग्रामरमध्ये त्यांना म्हणतात ए किंवा हसण्याची काही वेळेला घटना घडते की म्हणजे चुकला की त्याला हसायचं. मग त्यामुळं काय होतं की त्या माणसाला एक कॉन्फिडन्स कमी होत जातो आणि मग म्हणतो नाही बाबा उगाच आपण हे नादच करायला नको, सोडून देऊ योगेश. आणि मग हळूहळू त्याविषयी नकारात्मकता वाढत जाते. पण ज्यावेळी कन्नड माणूस मराठी बोलतो त्यावेळी आपण त्याला त्यात सॉल्व कसं करायचं हे सांगत असतो. सहज सांगतो, हां नाही असं बोल रे, असं बोल रे. पण ज्यावेळी इंग्लिश तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय आणि तुमच्या ग्रामरमध्ये काही चुका झाल्या, तर समोरला माणूस जर हसला तुमच्यावर, तर त्याचा बॅड इम्पॅक्ट तुमच्या मग पुढच्या वाटचालीवर होतो. हा मला जाणवलेला एक मुद्दा आहे. अन्यथा जर अशा पद्धतीनं प्रोत्साहन दिलं असतं की इंग्लिश बोलता, हां चुकू दे रे, कसं पण बोल, शी म्हण, शी हिला शी म्हण, शिला ही म्हण, वाजला ईज म्हण, हिजला वाज म्हण, काय पण म्हण जा तिकडे. तू बोललास ना, तुला काय सांगायचं ते मला समज ना, पोचते ना, ठीक आहे, तू असं करेक्ट कर, पुढच्या वेळी असं बोल, असे करेक्ट कर, पुढच्या वेळी असं बोल. असं जर त्याला एनकरेज करत गेलं असतं, तर आज खूप चांगली आणि खूप मोठ्या प्रमाणात इंग्लिशसुद्धा सहज बोलले असते लोक, असं मला वाटतं. त्यामुळं ज्या लोकांना इंग्लिश छानपैकी बोलता येते त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की समोर तुमचा जर एखादा माणूस प्रयत्न करत असेल इंग्लिशमध्ये बोलण्याचा तुमच्याशी आणि त्याच्या काही ग्रामरमध्ये चुका होत असतील, तर त्याला समजून सांगा. त्याला कधी त्याचं मनोधैर्य खचल असं हे करू नका. उलट त्याला हे नाही असं चुकू दे, तरी पण बोल, तू तरी पण बोल, ट्राय करत राहतो. चुकलं तर काही फरक पडत नाही, पण तू जर थांबलास तर फरक पडणार. असं जर त्याला सांगितलं तर नक्की इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं. थँक्यू.